श्री स्वामी समर्थ. सर्वांचं श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण जर आपल्या श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जर केलं नसेल तर नक्की करा. जेणेकरून हिंदू धर्मातील जे काही सणवार, व्रतवैकल्य आहेत आणि ज्या काही गोष्टी उपयोगी, तोडगे आणि आपल्याला उपयुक्त अशा वस्तूंबद्दल माहिती व स्वामी महाराजांच्या जीवनचरित्राबद्दल माहिती व विविध पारायणे उपासना आपल्याला या माध्यमातून मिळेल. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि लाईक शेअर जरूर करा. तर आजचा आपला विषय आहे कालभैरव जयंती. तर कालभैरव जयंती ही येणाऱ्या 23 डिसेंबर 2024 रोजी राहणार आहे. तर या दिवशी आपल्याला कुठली सेवा करायची आणि कालभैरव महाराजांची अशी कुठल्या प्रकारची उपासना करायची जेणेकरून आपल्या घरामध्ये जे शत्रुत्व आहे कोणाचं किंवा कोणाशी वैर असेल, शत्रुत्व असेल, भाऊबंदकीत पटत नसेल आणि घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल किंवा घरामध्ये करमत नसेल, येणारा उग्रवास असेल किंवा घरामध्ये सतत कटकट, भांडणे व आपसात न पटणे, पती पत्नीमध्ये मतभेद होणे व घरामध्ये अशांतता राहणे, शांतता न राहणे व लक्ष्मी न टिकणे, लक्ष्मीबंधन करणे, भानामती यासारखे प्रकार जर आपल्या घरामध्ये होत असतील व आपल्या घरामध्ये अशांततामय वातावरण असेल तर आपण यातून कशा प्रकारे सुटका मिळवू शकता यासाठी आपण या व्हिडिओचा अवलंब आज केलेला आहे. तर आज आपण सर्वात आधी बघूया की कालभैरव महाराज कोण आहे. कालभैरव महाराज यांचा जन्म कार्तिक मासाच्या कृष्ण पक्ष अष्टमीला प्रदोष काळामध्ये झालेला आहे. तेव्हापासून कालभैरवाची अष्टमी म्हणजे कालाष्टमी या या नावाने ओळखली जाते. भैरव अष्टमी या नावाने ओळखली जाते. कार्तिक मासातील कृष्ण पक्ष म्हणून कालभैरवाची पूजा त्या दिवशी केली जाते व काशी शहराच्या रक्षणाची जबाबदारी कालभैरवावर सोपवण्यात आली होती म्हणून त्यांना काशीचा कोतवाल म्हणतात. शिवपुराणानुसार त्यांनी कार्तिक कृष्ण पक्षातील अष्टमीला अवतार धारण केला होता व ग्रंथानुसार भैरवाची उत्पत्ती ही शिवाच्या रुद्र रूपातून झालेली आहे. नंतर शिवाची दोन रूपे प्रकट झाली होती. म्हणजे भगवान शिवाची दोन रूपे प्रकट झाली होती. त्यामधील बटुक भैरव म्हणजे एकदम सौम्य रूप, लहान छोटंसं, व दुसरा भैरव हा कालभैरव होता. बटुक भैरव हे देवाचे बालस्वरूप असून त्यांना आनंद भैरव असेही म्हणतात. कालभैरव हे उत्पत्ती शापामुळे झाली आहे म्हणून तो शंकराचा उग्र अवतार मानला जातो. शिवरूपाची पूजा केल्याने भय व शत्रूंच्या त्रासापासून मुक्ती मिळते, संकटापासून मुक्ती मिळते. कालभैरव हे शिवाचे अत्यंत भयंकर आणि भयंकर रूप आहे. भैरव शिवाचा भाग, दृष्टांना शिक्षा करणारा मानला जातो म्हणून त्याचे नाव दंडपाणी देखील आहे. शिवाच्या रक्तापासून भैरवाची निर्मिती झालेली आहे म्हणून त्याला काळभैरव असे म्हटले जाते. एकदा भगवान शिवावर अंधकासुराने हल्ला केला होता तेव्हा महादेवाने त्याला मारण्यासाठी आपल्या रक्ताने भैरवाची निर्मिती केली व शिव आणि शक्ती या दोघांच्या पूजनामध्ये प्रथम भैरवाची पूजा करावी असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं जातं. कालिका पुराणामध्ये भैरवांचे वर्णन महादेवाचे गण म्हणून केले आहे. नारद पुराणामध्ये कालभैरव, मा दुर्गा या दोघांची पूजा या दिवशी केली जाते असे सांगितले जाते. म्हणजे कुठल्या दिवशी? कृष्ण पक्ष, कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाला त्या दिवशी केली जाते. व दुसरी पौराणिक कथा अशी आहे की शिवाच्या अपमानामुळे भैरवाचा जन्म झाला. हे जगाच्या प्रारंभाबद्दल आहे. म्हणून एकदा जग निर्माता ब्रह्मदेवाने भगवान शंकराचा पोशाख आणि त्यांच्या अंगाचे स्वरूप पाहून शिवाला तिरस्कारयुक्त शब्द बोलले होते. तेव्हा शिवाची त्यांनी एक प्रकारे अपमानाची निंदा केली होती व ज्या मुखाने म्हणजे चतुर्भुज होते ब्रह्मा, 4 मुख होते त्यांना, तर त्यांचं एक मुख छेदण्यासाठी कालभैरवाने थरारक अवतार घेऊन त्यांच्या मुखाचं छेदन केलं होतं असं शास्त्र धर्मामध्ये सांगितलेलं आहे. आणि कालभैरव हे अत्यंत उग्र दैवत असून त्याची सेवा आपण घरी करू शकतो. कशासाठी? या कलियुगामध्ये संरक्षणासाठी. आपण बघा, गाडी घेऊन जर कुठे जात असेल तर हेल्मेट घालतो आणि आपल्याकडे लायसन ठेवतो. कशासाठी ठेवतो? की आपलं संरक्षण व्हावं, आपल्याला दंड पडू नये व आपण गाडीचा कदाचित ॲक्सिडेंट जरी झाला तरी आपण आपल्या शरीराची काळजी घ्यावी व आपण त्यापासून संरक्षण व्हावं यासाठी आपण या गोष्टी करतो. तर आपल्या सांसारिक जीवनामध्ये, आपल्या आध्यात्मिक वाटचालीमध्ये जर आपल्याला काही अडचणी येत असतील, शत्रुभय सर्व काही गोष्टी होत असतील, त्याच्यापासून निर्मुक्त होण्यासाठी आपल्याला कालभैरवाची पूजा सांगितलेली आहे. तर कालाष्टमी कधी आहे? म्हणजे कालभैरव जयंती कधी आहे? 23 तारखेला आहे 2024ला. आता 23 तारखेला म्हणजे 23 नोव्हेंबरला कालभैरव जयंती आहे. कालभैरव हे महादेवांचे रुद्रावतार आहेत.
व प्रमुख क्षेत्रपाल आहेत. आठही दिशांना मुख्य मुख्य 8 दिशा असे रक्षक रक्षक भैरव असून 8 गुणेला 8 64 भैरवांचे मुख्य नायक म्हणजे कालभैरव महाराज आहेत. कालभैरवनाथांची मनोभावे सेवा केल्याने साधकाचे संपूर्ण संरक्षण होते. कालभैरव महाराज हे ज्ञानप्रिय आहेत, न्यायप्रिय आहेत असून त्यांना खोटेपणा अगदी चालत नाहीत व ते काशीचे कोतवाल आहेत. कालभैरव महाराज हे खोट्या कामासाठी कुणी सेवा आणि उपासना केली तरी उलट दंड त्यांना करतात. सत्याच्या पाठीशी ते नेहमी राहतात. जर आपल्याला कोणाचा त्रास नसेल आणि उलट जर आपण सेवा करत असोल तर ते त्रास आपल्याला देतील, हे याचं सत्य उत्तर आहे. म्हणजे आपण खऱ्या कामासाठी त्यांची सेवा करावी. तर या दिवशी आपण काय करावं? कालभैरव महाराजांना शुद्ध जलांधाराचा रुद्राभिषेक करावा. कालभैरव महाराजांना बाजरीची भाकर, लाल लसणाची चटणी, कांद्याची पात वाहून वांग्याचे भरीत व पुरणाचा नैवेद्य अतिप्रिय आहे. हा नैवेद्य सुद्धा आपल्याला त्यांना कालभैरव मंदिरात जाऊन दाखवायचा असेल तर त्या दिवशी दाखवू शकता. व कालभैरव महाराजांचे जे स्तोत्र आहे म्हणजे त्यामध्ये कालभैरव अष्टक येतं किंवा कालभैरव स्तोत्र येतं किंवा बटुक भैरव स्तोत्र येतं, हे स्तोत्र पण सुद्धा आपण पूजनामध्ये वापरू शकता. म्हणजे त्याचा उपयोग आपण करू शकता. म्हणजे कालभैरव महाराज हे मनोहारी कालभैरव अष्टकाचे नित्य पठण ज्ञानी मुक्तीचे साधन असून विचित्रपणे पुण्यवर्धन जणू एक रहस्यमय आहे. सर्व म्हणजे बघा, आपण प्रति अमावस्येला जर कालभैरव महाराजांना नारळ, खडीसाखर व यथाविध दक्षिणा जर आपण अर्पण केली तर कालभैरव महाराज आपल्या संपूर्ण कुटुंबाचे या अमावस्यापर्यंत पासून तर त्या अमावस्यापर्यंत पुढच्या अमावस्यापर्यंत आपलं संरक्षण करतात. आणि कालभैरवाचा बीज मंत्र आहे ओम ह्राम ह्रीम ह्रूम रुद्रमूर्तये कालभैरवाय नमः किंवा ओम राम ओम ह्रीम वाम बटुकाय क्षोक्षो आपदुद्रणा ह्रीम बटुकाय स्वाहा. म्हणजे असा एक सुद्धा मंत्र आहे. आणि कालभैरवचं एक आपण सेवा आज बघणार आहोत. आता ही झाली कालभैरव म्हणजे काय आहेत त्याची माहिती आपण सांगितली. तर आता आपण मुख्य ते सेवाकडे बघणार आहोत. तर सेवा कशी करायची? तर आपल्याला 11 अगरबत्त्या घ्यायच्या आहेत आणि 11 अगरबत्त्या पेटवून घ्यायच्या आहेत घरामध्येच. आणि एका चौरंगावर अशी एखादी प्लेट वगैरे ठेवून त्याच्यावर ह्या 11 अगरबत्त्या प्रज्वलित करून तिथे लावायच्या आहेत. व आपल्याला म्हणजे अशी जर आपल्याकडे जर असा पाट वगैरे मांडलेला नसेल तर आपण छोट्याशा पाटावर किंवा देवाऱ्यासमोर ही पूजा करू शकता. आणि त्यानंतर संध्याकाळी आपल्याला 6च्या नंतर आसन टाकून बसायचं आहे व परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची एक नित्य माळ घ्यायची आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा षडाक्षरी मंत्राची एक माळ घ्यायची आहे व महाराजांना प्रार्थना करायची आहे, महाराज आज तुमचा जन्मदिवस आहे. कालभैरव महाराज तुम्ही स्वामी महाराजांचे दास आहात आणि आमची ह्या अडचणी आहेत, तुम्हाला ह्या सोडवाव्या लागतील व आमच्या संपूर्ण कुटुंबाचे संरक्षण करावं लागेल. त्यासाठी मी ही सेवा 11 अगरबत्त्याची करत आहे. 11 अगरबत्त्याच लावाव्या, 11 अगरबत्त्या लावाव्या. कारण 11 या आकड्याला खूप महत्त्व आहे अंकशास्त्रामध्ये. आणि 11 म्हणजे 11 भैरवाचे प्रतीक म्हणजे 11 अगरबत्त्या आपल्याला लावायच्या आहेत. आणि त्यानंतर आपल्याला कालभैरव स्तोत्र जे आहे, कालभैरव अष्टक जे स्तोत्र आहे ते आपल्याला 11 वेळा म्हणायचं आहे. व त्याचे अष्टक जे आहेत, शेवटचं अष्टक आपल्याला जे असतं ते म्हणायचं नाही आहे, ते 11वं जेव्हा आपण आवर्तन करू तेव्हा म्हणायचं आहे. व याची जी रक्षा उरते ती रक्षा आपण संपूर्ण घरात चौफेर फुंकावी हातावर घेऊन व सर्व घरातील सर्व कुटुंबातील सदस्यांना उतरती लावावी व त्याने घरातील संरक्षण होतं. व थोडी उरलेली जी रक्षा आहे ती आपल्या गाडीमध्ये, पर्समध्ये, टू व्हीलरमध्ये, फोर व्हीलरमध्ये किंवा घरामध्ये थोडीशी पवित्र ठिकाणी ठेवावी, जेणेकरून त्यांनी आपलं सर्व संरक्षण होतं, ॲक्सिडेंट होत नाहीत, घरामध्ये कुठलंच अकाल मृत्यू येत नाही, संकट येत नाही. व कालभैरव महाराज सर्वतोपरी गुरूंच्या आज्ञेनुसार व वचनानुसार आपलं संरक्षण करत असतात. कारण ते कोतवाल आहेत, ते सेनापती आहेत, हे सर्वांनी लक्षात घ्या. तर अशा प्रकारे आपण अगरबत्त्या लावायच्या, महाराजांना विनंती करायची, डोकं टेकवायचं, श्री स्वामी समर्थ महाराजांची षडाक्षरी मंत्राची माळ घ्यायची. तुमच्याकडे बटुक भैरव स्तोत्र असेल तर ते म्हणू शकता किंवा कालभैरवाचा ओम ह्रीम वाम बटुकाय क्षोक्षो आपदुद्रणा ह्रीम बटुकाय स्वाहा हा सुद्धा मंत्र 108 वेळा म्हटला तरी चालेल. आणि सर्वात महत्त्वाचं कालभैरवाष्टक आपल्याला 11 वेळा म्हणायचं आहे. त्यातील एक आवर्तन आता आपण घेऊया. श्री गणेशाय नमः. ओम देवराज सेव्यमान पावनाद्रिपंकजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगंबरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. भानुकोटिभास्करं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमीप्सिदार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविग्रहं प्रभुं विचित्रताण्डवं प्रियं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारु विग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहं विनिक् मनोज्ञ हेमकिङ्किणीलसत्कटिं
काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे धर्मसेतुपालकम् अधर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुं स्वर्णवर्णशेषपाशशोभिताकमण्डलं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे रत्नपादुकाप्रभावि रामपादयुग्मकं नित्यमत्मितीयमिष्टदैवतं निरञ्जनं मृत्युदर्पणाशनं करालदृष्टमोक्षणं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे अट्टास भिन्न पद्मजाण्डकोश संतति दृष्टिपात नष्ट पापजालमुग्रशासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमालिकन्दरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भूतसंगनायकं विशालकीर्तिदायकं काशीवासलोकपुण्यपापशोधकं विभुं नीतिमार्गकोवितं पुरातनं जगत्पती काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. बघा, 11 आवर्तन जेव्हा म्हणू तेव्हा या 8 आवर्तनापर्यंतच आपल्याला प्रत्येक आवर्तनावेळेस म्हणायचं आहे. नंतर 11वा जेव्हा आपण आवर्तन म्हणू तेव्हा पूर्णपणे आपल्याला हात जोडून शेवटचं आवर्तन म्हणायचं आहे. तर आपण आता एकच आवर्तन केलं, त्यामुळे आपण पूर्ण करणार आहोत. कालभैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहदैन्य लोभकोपतापनाशनं ते प्रयान्ति कालभैरवान्ध्री समनिधिं ध्रुवम् इति श्रीमच्छंकराचार्य विरचितं कालभैरवाष्टकं संपूर्णम. श्री स्वामी समर्थ महाराज चरणार्पणमस्तु. श्री कालभैरव महाराज चरणार्पणमस्तु. अशा पद्धतीने सेवा करून यातील जो विभूती आहे, अंगारा आहे, ही आपण सर्व घरातील कुटुंबातील सदस्यांना उतरती लावावी. सर्व घराच्या चौफेर मोहरीमध्ये रक्षा मिक्स करून टाकावी व घरातील सर्वांचा संरक्षण व्हावं म्हणून थोडी थोडी रक्षा एका कागदामध्ये छोटंसं पॉकेट बनवून आपल्या पर्समध्ये ठेवावी व याने आपलं घरातील सर्व कुटुंबाचं संरक्षण होते. परंतु तुम्ही 11 आवर्तन करायचेच. अशा पद्धतीने आपल्याला दिनांक 23 नोव्हेंबरला कालभैरव जयंतीच्या दिवशी अशा प्रकारची सेवा कुठेच न जाता घरीच करायची आहे, जेणेकरून जिथे तुम्ही लाईट लावाल तिथे प्रकाश पडेल. त्याच पद्धतीने आपल्याला ही सेवा घरामध्ये करायची आहे. आणि कालभैरवाचं मंदिर जिथे असेल तिथे आपल्याला एक नारळ, खडीसाखर, बाजरीचा नैवेद्य आपल्याला तिथे व्हायचा आहे व तिथून आशीर्वाद घेऊन आपल्याला घरी यायचं आहे. आणि जिथे मंदिर नसेल तिथे घरीच करा आणि घरीच सेवा केल्यानंतर त्याचं फळ मिळते. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि सर्वांना पाठवा, जेणेकरून सर्वांनी 23 नोव्हेंबरला ही सेवा केली पाहिजे व सर्वांचं भलं झालं पाहिजे. भला करो भला होगा. श्री स्वामी समर्थ.